वेग, वेळ, अंतर व आगगाडी या संदर्भामध्ये आज आपण माहिती घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, यावर आधारित आपल्याला अनेक असे प्रश्न विचारले जातात की त्या एका सूत्रावरती अवलंबून असतात। आता या ठिकाणी एक सूत्र आपल्याला सर्वसामान्यपणे सांगायचं म्हटलं तर वेग बरोबर अंतर भागिले काळ या सूत्राच्या मदतीने आपल्याला अंतर काढता येतं, काळ काढता येतं। म्हणजे आपण पुन्हा सूत्र अंतर बरोबर वेग गुणिले काळ अशा पद्धतीनेही देखील आपण मांडू शकतो। सेम त्या पद्धतीनं काळाच्या संदर्भामध्ये जर झालं तर आपल्याला काळ बरोबर अंतर भागिले वेळ हे पद्धतीने देखील आपल्याला हे सूत्राचं रूपांतर आपल्याला यामध्ये करता येऊ शकते। आणि साहजिक आणखी एक काही महत्त्वाची गोष्ट आपल्याला याच्यामध्ये पाहायची आहे, तर किलोमीटर पर आवरचे आपल्याला रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करत असताना या किलोमीटर पर आवरला आपल्याला 5/18 ने आपल्याला गुणावं लागेल। आता 5/18 नेच का गुणावे लागेल याचं देखील आपल्याकडे कारण आहे। जर समजा या ठिकाणी 1 किलोमीटर प्रति आवर अशा पद्धतीने जर असेल म्हणजेच 1 किलोमीटर या ठिकाणीचं मीटर मध्ये रूपांतर करताना आपण 1000 मीटर मध्ये करतो त्याचं, आणि भागिले 1 तासाचे आपल्याला त्याच्या सेकंदामध्ये रूपांतर करावं लागलं म्हणजे 3600 होतील। म्हणजेच या ठिकाणी मीटर छेद सेकंद अशा पद्धतीने येईल। 2×5 आणि या ठिकाणी 2 आणि 2×8 16 ही शून्याला शून्य गेले म्हणजे 5/18 हा आपल्याला या ठिकाणी। मग या पद्धतीने आपल्याला हे रूपांतर करत असताना काही अजून या गोष्टी लक्षात घ्या की सर्वांची एकक सारखी असणे गरजेचं आहे। जर आपल्याला मीटर पर सेकंदचे याच्या विरुद्ध जर अशा पद्धतीचं जर मोजमाप करायचं असेल, मीटर पर सेकंदचे रूपांतर किलोमीटर पर आवर मध्ये करताना म्हणजे मीटर छेद सेकंदाला 18/5 ने याचे म्हणजे साहजिकच याच्या विरुद्ध आपल्याला ते संख्या घ्यावी लागते। मीटरचे रूपांतर किलोमीटर करत असताना मीटरला आपण 1000 ने आपल्याला भागावे लागेल किंवा किलोमीटरचे रूपांतर हे मीटर मध्ये करताना किलोमीटरला 1000 ने गुणावे लागेल। या ठिकाणी वेग बरोबर अंतर भागिले काळ, आणि यामध्ये तर अंतर म्हणजे काय तर ज्यावेळेस एखादी आगगाडी एक व्यक्ती असेल किंवा खांब असेल किंवा झाड असेल यांना जर ओलांडत असेल तेव्हा अंतर म्हणजे फक्त त्या आगगाडीची आपल्याला लांबी घ्यायची। जर असे कोणाला ओलांडताना जर असेल तर म्हणजे या ठिकाणी आपण अंतर बरोबर त्या आगगाडीची लांबी। तर ज्या वेळेस एखादी आगगाडी पूल असेल, प्लॅटफॉर्म असेल, बोगदा असेल यांना ओलांडत असेल तर त्यावेळेस अंतर म्हणजे त्या आगगाडीची लांबी आणि त्याच्या सोबत दिलेली जी काही पूल असेल, प्लॅटफॉर्म असेल, बोगदा असेल यापैकी काही एक जर असेल तर त्यावेळेस आपणाला अंतर बरोबर त्या आगगाडीची लांबी अधिक पूल अधिक प्लॅटफॉर्म बोगदा या तिन्हीपैकी एखादं दिलं असेल तर ते आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल। ह्या सरासरी या गोष्टी सर्व आपल्याला माहिती आहेत असं गृहीत धरू आणि आता त्यावर आधारित असणारी काही उदाहरणे आता आपण अभ्यासूया। एक प्रवासी बस 8 सेकंदात 88 मीटर जाते तर बसचा ताशी वेग किती? एक प्रवासी बस 8 सेकंदात 88 मीटर जाते तर त्या बसचा आपल्याला ताशी वेग काढायचा आहे। आता वेग काढायचा आहे म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वेगाचं सूत्र तुम्हाला आता माहिती झाले, तर काय तर वेग बरोबर काय असेल तर अंतर भागिले काळ, अंतर भागिले काळ। आता हे सूत्र तुम्हाला माहिती आहे। आता मग या ठिकाणी अंतर किती आहे, अंतर किती आहे या ठिकाणी आता 88 मीटर। ओके 88 मीटर आणि या ठिकाणी सेकंद, मीटर आणि सेकंद हे दोघेही एकच समान एककामध्ये आपल्याला 8 सेकंदात ना, हा म्हणजे 88/8 या पद्धतीने आले म्हणजे या ठिकाणी 8×11 म्हणजे 11 हे उत्तर राहील 11 मीटर पर सेकंद। मग दोघांची युनिट कशी येईल 11 पर मीटर सेकंद। आता याचा आपल्याला काय करावं लागेल तर 11/18 भागिले 5 ला गुणावं लागेल म्हणजे त्याचं आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये त्याचं रूपांतर आपल्याला करता येईल। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ही सर्वसामान्यपणे अशा पद्धतीची अनेक सूत्रे आपल्या या ठिकाणी त्याचा गुणाकार करून जर तुम्ही उत्तर काढल्याचा शेवटी याला 5 ने डिवाइड केलं तर तुमचं उत्तर येईल 39.6 किलोमीटर पर आवर। नेक्स्ट आता हाच प्रश्न तुम्हाला वेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये कसा विचारला जाऊ शकतो बघा, अंतर्वेग काळ। आता या ठिकाणचा हा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पहा काय, सेकंदात एक गाडी 150 मीटर जाते
आणि तिचा सर्वसामान्यपणे आपल्याला ताशी जर वेग किती आहे तो जर काढायला सांगितला असेल तर तो काय. आता 12 सेकंदामध्ये एक गाडी 150 मीटर जाते तर तिचा ताशी वेग किती. तर आता आपण सूत्र पाहिलेलं आहे की वेग बरोबर अंतर भागिले काळ. मग या ठिकाणी तुम्हाला काय म्हणजे अंतर भागिले काळ, वेग बरोबर अंतर भागिले काळ. बरोबर अंतर किती आहे तर या ठिकाणी 150 आहे. 150 मीटर छेद काळ किती वेळ लागला त्याला 12 सेकंद. आता ह्याचं काय करायचं ताशी वेग काढायचा आहे म्हणजे मीटर पर सेकंदचं रूपांतर आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये करायचं आहे. ते कसं करायचं आहे ते देखील आपण पाठीमागच्या उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे 150/12 गुणिले 18/5 या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतोय. यांचा गुणाकार करा तुम्हाला या ठिकाणीचं उत्तर मिळेल 45 किलोमीटर पर आवर. तर या पद्धतीने हे उदाहरण तुम्ही यापैकी वेगळं कशा पद्धतीने अजून उदाहरण विचारलं जाऊ शकतं ते पहा. आता या उदाहरणामध्ये तुम्ही पहा काय केलेलं आहे. 300 मीटर लांबीची आगगाडी ताशी 54 किलोमीटर वेगाने जाते तर ती गाडी एका खांबास किती वेळात ओलांडेल. म्हणजे आता खांबास ओलांडायचं जे काही अंतर आहे हे किती घेणार आहे साहजिकच आपल्याला 300 मीटर येणार आहे. मग वेग बरोबर किती आहे 54 किलोमीटर आहे आणि तो कसा वेग दिलाय तुम्हाला ताशी दिलाय म्हणजे पर आवर येईल. म्हणजेच बरोबर या ठिकाणी 54 गुणिले याला कशामध्ये रूपांतरित करायचं आपल्याला 5/18 म्हणजे तिचं आपल्याला किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर करायचं आहे. म्हणून 54 आणि 5×3=15 हे आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये याचं रूपांतर झालेलं दिसून येईल. मग आता किती वेळ लागेल असा प्रश्न आहे. वेळ आता म्हणून वेळ बरोबर काय असणार आहे म्हणजेच बरोबर अंतर छेद वेग बरोबर 300/15 बरोबर किती 20 कारण 15 2 30 आणि 0. ओके तर या पद्धतीने एक खांब ओलांडायला त्याला किती वेळ लागेल 30 सेकंदे लागतील. अजून एक शेवटचा प्रश्न याच्यामध्ये आपण पाहूया. ताशी 126 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एका व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते तर आता आपल्याला काय करायचं आहे तर त्या गाडीची लांबी किती असेल ते देखील आपल्याला काढता आलं पाहिजे. मग या ठिकाणी गाडी त्या व्यक्तीस ओलांडते याचा अर्थ काय त्या गाडीची लांबीचा आलं. वेग किती दिलाय तुम्हाला वेग बरोबर 126 किलोमीटर कसा असतो तो पर आवर असतो ताशी वेग असतो. म्हणून आता या ठिकाणी ह्याचं सेकंदामध्ये रूपांतर करून घेऊया आपण. म्हणजेच बरोबर 126 गुणिले 5/18 मीटर पर सेकंद या स्वरूपामध्ये आपल्याला येईल. म्हणजेच आपण म्हणजे काय आलं आता आपल्याला काय सांगितलं किती लांबी किती असेल. मग या ठिकाणी अंतर बरोबर वेग गुणिले काळ. अंतर बरोबर किती वेग गुणिले काळ. म्हणजेच या ठिकाणी 126 गुणिले 5/18 गुणिले किती सेकंद लागले होते त्याला 8 सेकंद लागले होते. 8 सेकंद. ओके म्हणजे या ठिकाणी 6 न घाला 4 न घाला 2 न भाग कशाने घाला तुम्हाला या ठिकाणी मिळेल. त्यानंतर गुणिले 8 केल्यानंतर जो तुमचा गुणाकार येईल उत्तर येईल ते 280 मीटर. म्हणजे ताशी 126 किलोमीटर जाणारी वेगाने जाणारी ही जी एक आगगाडी आहे ती एका व्यक्तीला 8 सेकंद एवढा वेळ त्याला लागेल. म्हणजे साहजिकच त्या गाडीची लांबी किती आहे 280 मीटर एवढी त्याची लांबी असेल. आणखी एक महत्वाचं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे हे खाली एक सबस्क्राईब बटन आहे ते देखील दाबा म्हणजे आपल्या गणिताची गाडी जोरात पडेल.